नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. या 5 लोकांना तुमच्या दारातून कधीही रिकाम्या हाताने चुकूनही पाठवू नका, अन्यथा पापाचे भागीदार व्हाल. आयुष्यभरासाठी शाप भोगावे लागतील. म्हणूनच या 5 लोकांना दारातून कधीच रिकाम्या हाताने पाठवू नका. काहीतरी त्यांना किमान अन्न, भाजी, भाकरी द्या किंवा एखादी वस्तू द्या. याच 5 व्यक्तीच्या आशीर्वादाने तुमचं नशीब बदलेल, घराला सुख समृद्धी लाभेल. तर कोणत्या आहेत या 5 व्यक्ती, आज आपण जाणून घेणार आहोत. पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला मनापासून एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. सर्व धर्मामध्ये दानाला अत्यंत महत्त्व आहे. हे केवळ एक प्रथा किंवा परंपरा नाही, तर धार्मिक ग्रंथानुसार असे मानले जाते की जेव्हा एखादी व्यक्ती दान करते तेव्हा त्याच्या प्रभावामुळे त्याला इंद्रिय अशक्तीपासून मुक्ती मिळते. शास्त्रानुसार जीवनात सुख समृद्धी आणि सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी दान करणे उचित असल्याचे सांगितले आहे. दान हे मोठे पुण्य मानले जाते. असे मानले जाते की दान केल्याने व्यक्तीचे अनेक पापे नष्ट होतात आणि मृत्यूनंतर स्वर्ग प्राप्त होतो. धार्मिक स्थळावर दान करण्याचे महत्त्व फार पूर्वीपासून माहीत आहे, पण घराच्या दारात आलेल्या संन्याशी रिकाम्या हाताने परत पाठवणे हानिकारक ठरू शकते. शास्त्रानुसार या 5 लोकांना रिकाम्या हाताने परत पाठवले तर नशीब दुर्दैवाने बदलते. घरात येणाऱ्या आनंदाचे काही दोष निर्माण होऊ लागतात. आपण आज जाणून घेऊया या 5 व्यक्ती. एक सगळ्यात पहिली व्यक्ती आहे ती म्हणजे किन्नर. जर एखाद्या शेडस म्हणजे किन्नर तुमच्या घरी किंवा तुमच्या व्यावसायिक ठिकाणी घरात पैसे मागण्यासाठी आला तर त्याला रिकाम्या हाताने पाठवण्याची चूक कधीही आयुष्यात करू नका. असे म्हटले जाते की नपुंसकांना दान केल्याने कुंडलीतील बुधाचा दोष दूर होतो. ज्योतिषशास्त्रानुसार नपुंसक हे बुध ग्रहाचे प्रतीक मानले जाते. एवढेच नाही तर आपण त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागतो त्याचाही आपल्यावर खूप परिणाम होतो, खोलवर परिणाम होतो. त्यामुळे चुकूनही कधी नपुंसकांचा अपमान करू नये. जर तुम्हाला त्यांना देणगी द्यायची नसेल तर देऊ नका, पण त्यांचा गैरवापरही कधी आयुष्यात करू नका. अशी एक धार्मिक मान्यता आहे की जर हिरव्या रंगाची कोणतीही वस्तू दान केली तर ती खूप शुभ मानली जाते. असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते, परंतु त्याचा अपमान केल्याने बुधग्रह बिघडतो आणि व्यक्तीला अनेक प्रकारच्या मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बुध हा भाग्याचा कारक मानला जातो, म्हणूनच ते दान केले पाहिजे. शक्य असल्यास त्यांना हिरव्या रंगाची कोणती तरी गोष्ट दान करा. दुसरी व्यक्ती संत महात्मा. ज्योतिषशास्त्रानुसार जर कोणी साधू संत कधी तुमच्या दारी येतात त्यामुळे त्यांच्याशी नेहमी नम्रतेने वागा. जर तुम्हाला त्यांच्याकडून काही ज्ञान मिळवायचे असेल तर ते नक्कीच मिळवा आणि आधाराची खूण म्हणून जे काही शक्य आहे ते दान करा आणि त्यांच्या चरणांना स्पर्श करून त्यांचा आशीर्वाद नक्की घ्या. असे मानले जाते की जर कोणी साधू किंवा संत एखाद्याच्या दारातून रिकाम्या हाताने निघाले तर त्याच्या जीवनात दुःख आणि संकटाशिवाय काहीही येत नाही. त्यामुळे संत महात्मा कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नका. तिसरी व्यक्ती अपंग व्यक्ती. एखादा अपंग किंवा असहाय्य व्यक्ती तुमच्या दारात मदतीसाठी येत असेल तर त्याला मदत केली पाहिजे. ज्योतिषशास्त्रानुसार अशा लोकांना शनी राहूचे प्रतीक मानले जाते. असे दान केल्याने क्रूर ग्रहाचा प्रकोप टाळता येतो. कुंडलिक शनिदोष असेल तर जीवनात दुःख आणि संकट येतात असे ज्योतिषशास्त्र सांगितले आहे. पण कधीकधी असं होतं की आपण आयुष्यात सगळं बरोबर करत असतो, पण असे असूनही जीवनातील दुःख त्रास कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यामुळे तुम्ही कधीही तुमच्या दारातून कोणत्याही गरजू व्यक्तीला रिकाम्या हाताने परत पाठवत असाल की नाही याकडे लक्ष द्या किंवा गरजू आणि अपंग अशा व्यक्तीला मदत करा. त्यामुळे लक्षात ठेवा की असे कधीही करू नका, कारण अपंग व्यक्तींना राहू आणि शनिदेवाचे प्रतीक मानले आहे. यामुळे हे लोक दारातून रिकाम्या हाताने परत पाठवतात आणि रिकाम्या हाताने परत जाऊन देऊ नये. चौथी व्यक्ती आहे भिकारी. घराच्या दारात भिकारी आला तर त्याला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नका. पैसे नसल्यास अन्न, पाणी किंवा त्यांना देण्यायोग्य वस्तू देखील दान केल्या जाऊ शकतात. दारात किंवा कुठेही
भीक मागणाऱ्या लोकांना लोक शिवीगाळ करत असल्याचे अनेकदा दिसून येते. अरे पण धार्मिक शास्त्रानुसार तुम्ही एखाद्याला दान द्या, त्यांना हाकलून देणे, फरकाटणे अजिबात योग्य नाही. असे केल्याने आपले संचित पुण्यही नष्ट होते असे मानले जाते. त्यामुळे धार्मिक शास्त्रानुसार भिकाऱ्याला कधीही तुमच्या दारातून रिकाम्या हाताने परत पाठवू नका. तुमच्या क्षमतेनुसार जे काही दान कराल ते तुम्ही करू शकता. नसाल तर ईश्वराला क्षमा मागा. 5वी व्यक्ती आहे ती म्हणजे घराची मुलगी. घरातील मुलगी सासरहून माहेरी आली की तिचा अपमान कधीच करू नये. जेवढे तिचे लाड करता येईल तेवढे करा. तिला कधीही निराश करू नका. तिचे मन दुःखी होईल असे करू नका. त्यामुळे तुमची घरची लक्ष्मी तुमच्यावर रागवेल आणि निघून जाते. म्हणून घरातील मुलीचा कधीही अपमान करू नका. यामुळे घरातील सुख समृद्धी कायमची निघून जाते. त्यामुळे तिला नेहमी आनंदी ठेवा आणि सासरी जाताना तिला रिकाम्या हाताने परत पाठवू नका. त्यामुळे तिला नेहमी आनंदी ठेवा, कारण मुलीला दिलेले कधीही तुम्हाला कशाची कमी पडत नाही. अशा प्रकारे आपणही आपल्या परीने जमेल तशी मदत नक्की करा. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा